नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रो, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास अथवा कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्रो, मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। मित्रहो, आपल्या या अकॅडमीमध्ये MPSC, UPSC, ग्रुप सी असेल, सरळ सेवा भरती असेल, बँकिंग PO क्लर्क वगैरे असेल, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केलं जातं। त्याचबरोबर तुम्हाला कल्पना आहे की सध्याची पोलीस भरती, त्याचबरोबर MPSC असेल, त्यानंतर PSI, STI, ASO, सरळ सेवा, लिपिक, तलाठी, पोलीस भरती, अगदी शिपाई पदापासून कलेक्टर पदापर्यंत सर्वांसाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे। आणि मग मित्रहो, यापूर्वी आपण विचार करत होतो मराठी भाषेतील वर्णविचार। वर्णविचाराचा विचार करत असताना पहिल्या भागामध्ये आपण अभ्यास केलेला आहे। तो अभ्यास काय केला नीट लक्षात घ्या। मराठी वर्णमाला ही एकूण 50 अक्षरांची आहे। त्या 50 अक्षरामध्ये 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत आणि 34 व्यंजने आहेत। त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आपण क्लिअर केलेला होता की वर्णमालेमध्ये अक्षरे ही पाय मोडून लिहिली जातात, कारण ती अपूर्ण उच्चाराची असतात। तर अक्षरमालेमध्ये स्वरयुक्त असल्या कारणाने ती पाय मोडून लिहिली जात नाही। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण विचार केला होता 6 नोव्हेंबर 2009 रोजी काय ए आणि अ हे महाराष्ट्र शासनाने नवीन स्वरादी पाठ्यपुस्तक मंडळाने देखील त्याचा स्वीकार वगैरे केला। आणि म्हणून पूर्वी मराठी वर्णमाला ही पारंपरिक साहित्यानुसार 48 अक्षरांची होती, त्याच्यामध्ये 2ची भर वगैरे पडली, एकूण किती अक्षरे झाले 50। मग त्या 50 अक्षरांमध्ये आपण 14 स्वरांचा विचार केला। किती स्वर पाहिले 14 स्वरांमध्ये आपण पाहिलं होतं की ऱ्हस्व स्वर किती आहेत 5, दीर्घ स्वर 3 आहेत, संयुक्त स्वर 4 आहेत, ए आई, ओ औ। ऱ्हस्व आणि ऱ्हस्व ई एकत्र आला तर ए तयार होतो, दीर्घ आ आणि दीर्घ ई एकत्र आला आई तयार होतो, ऱ्हस्व अ आणि उ एकत्र आला ओ तयार झाला, दीर्घ आणि दीर्घ उ एकत्र आला औ तयार झाला। म्हणजे ऱ्हस्व दीर्घ संयुक्त 5 आणि 3 8, 8 आणि 4 किती पाहिले होते आपण संयुक्त 4 12। त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की अ आणि अ हे नवीन स्वर फक्त इंग्रजी शब्दांसाठी वापरले जातात। त्यानंतर दुसरा मुद्दा क्लिअर केलेला होता रु आणि लू हे फक्त संस्कृत भाषेतील जे काही शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत, जसं ऋषी, कृषी, क्लुप्ती याच्यासाठी ते वापरले जातात। त्यानंतर पुढचा मुद्दा आपण विश्लेषण केलेलं होतं ते म्हणजे सजातीय स्वर। सजातीय म्हणजे तरी काय, तर एकाच उच्चार स्थानातील स्वरांना सजातीय स्वर म्हणतात। अ आ ई ई उ उ काय झाले सजातीय स्वर। त्यानंतर आपण पाहिलं होतं विजातीय स्वर। विजातीय याचा अर्थ असा की भिन्न उच्चार स्थानातील स्वरांना विजातीय स्वर म्हणतात। अ आणि ई विजातीय आहे, रु आणि लू काय आहे भिन्न उच्चार स्थान आहे। आणि शेवटी आपण पाहिलेलं होतं स्वर हे स्वतंत्र असतात, कारण स्वरांचा उच्चार करताना जिभेचा म्हणजे दात, जीभ, टाळू यांना कोठेही स्पर्श होत नाही। त्यांचा उच्चार करताना फुफ्फुसातील जी हवा बाहेर पडते त्या हवेला सहजासहजी अडथळा निर्माण होत नाही। म्हणजेच दात, जीभ, ओठ यांची हालचाल होते, परंतु सहजासहजी एकमेकांना स्पर्श होत नाही आणि म्हणून स्वर हे स्वतंत्र असतात। इथपर्यंतचा भाग पाठीमागच्या तासाला आपण पाहिलेला होता। त्यानंतर या भागामध्ये आपण स्वरादी आणि व्यंजन यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। चला तर आपण पुढच्या भागामध्ये पाहूया। आता दुसरा मुद्दा आहे आपला स्वरादी। आता स्वरादी म्हणजे तरी काय तर पाहून घ्या। अम व आ या 2 वर्णांना काय म्हणायचं स्वरादी म्हणतात। आता स्वरादी व्यंजनाच्या अगोदर स्वर येतो, त्याच्या डोक्यावर किंवा शेजारी अनुस्वार बसतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं स्वरादी म्हणतात। अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना वर्णाच्या अगोदर स्वर येतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं स्वरादी। आपल्या भाषेमध्ये कसं सांगितलं मी तुम्हाला, व्यंजनाच्या अगोदर स्वर येतो
त्याच्या डोक्यावर किंवा शेजारी अनुस्वार बसतो म्हणून त्याला स्वरादी असे म्हणतात. उदाहरण पहा, अंगण. ग हे व्यंजन आहे, त्याचबरोबर ब हे व्यंजन आहे आणि व्यंजनाच्या अगोदर काय आहे? स्वर आहे. आता व्यंजनाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं? स्वरादी असे म्हणतात. आता याचा विचार करत असताना मित्रहो, इथं पहा, ग हे व्यंजन आहे, ग हे व्यंजन आहे आणि व्यंजनाच्या अगोदर काय आलेलं आहे? स्वर आलेला आहे. पाहून घ्या की या ठिकाणी ब हे व्यंजन आहे, ब हे व्यंजन आहे आणि व्यंजनाच्या अगोदर काय आहे? स्वर आहे आणि स्वराच्या डोक्यावर काय आहे? अनुस्वार आहे. ग हे व्यंजन आहे, व्यंजनाच्या अगोदर काय आहे? स्वर आहे आणि त्याच्या डोक्यावर काय आलाय? अनुस्वार आलाय आणि म्हणून व्यंजनाच्या अगोदर स्वर येतो, त्याच्या डोक्यावर किंवा शेजारी अनुस्वार बसतो. पहा, त हे व्यंजन आहे आणि व्यंजनाच्या नंतर इथं काय आहे? अ आहे. इथं काय आहे? अ आहे आणि अ नंतर त्याच्या शेजारी अनुस्वार बसलेला आहे. त्याच्या शेजारी काय झालंय? अनुस्वार बसलेला आहे. मग तुमच्या लक्षात काय आलं? व्यंजनाच्या अगोदर स्वर येतो, त्याच्या डोक्यावर किंवा शेजारी अनुस्वार बसतो म्हणून त्याला स्वरादी असे म्हणतात. मग मराठी भाषेमध्ये स्वरादींची संख्या किती आहे? 2. एक आहे अम आणि दुसरा आहे आहा. आता अमचा वापर कशासाठी केला जातो? अनुस्वार. कशासाठी केला जातो? तो काय आहे? अनुस्वारासाठी केला जातो. आता आग्र म्हणजे कसा? पहिला आणि अनु म्हणजे कसा? दुसरा, जो पाठीमागून स्वार होतो. काय? पाठीमागून स्वार होतो. जसं शब्द वापरला पतंग. काय शब्द वापरला? पतंग. आता तचा उच्चार आहे, त मध्ये काय आहे? अ आहे आणि त्याच्या डोक्यावर काय बसलाय? अनुस्वार बसलाय. म्हणजे तुमच्या इथं लक्षात येत असेल की व्यंजनाच्या अगोदर स्वर येतो आणि त्याच्या डोक्यावर अनुस्वार बसतो म्हणजे अमचा वापर अनुस्वारासाठी केला जातो आणि आहाचा वापर विसर्गासाठी केला जातो. आता विसर्ग म्हणजे काय? श्वास सोडणे. ह या वर्णाला हिसडा दिल्यासारखा त्याचा उच्चार होत असतो. जसं दुःख, दुःख. हे पहा, दुःख, दुःख. हा काय झाला? इथं ह चा उच्चार होतोय म्हणजे हा काय झाला? विसर्ग वगैरे झाला. प्रात ह, नमा ह, अशा पद्धतीने त्याचा उच्चार होतो. विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. ह या वर्णाला हिसडा दिल्यासारखा त्याचा उच्चार वगैरे होतो आणि म्हणून याचा वापर, आहाचा वापर विसर्गासाठी होतो आणि अमचा वापर अनुस्वारासाठी होतो. लक्षात आलं आता काय? स्वरादी. मराठी भाषेमध्ये स्वरादीची संख्या किती आहे? 2. अम आणि आहा. स्वरादी म्हणजे काय? व्यंजनाच्या अगोदर स्वर येतो, त्याच्या शेजारी किंवा डोक्यावर अनुस्वार बसतो म्हणून त्याला स्वरादी असे म्हणतात. हा अनुस्वार वापर आहे आणि हा विसर्ग म्हणून वापर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर मित्रहो, आता आपल्याला महत्त्वाचा भाग तो म्हणजे तिसरा टप्पा. पहिला टप्पा पाहिला स्वरांचा, दुसरा टप्पा पाहिला आपण स्वरादींचा आणि तिसरा टप्पा आहे व्यंजन. आता व्यंजनांचा विचार करत असताना मराठी वर्णमालेमध्ये व्यंजनांची संख्या किती आहे? 34. किती संख्या आहे? 34. या 34चा विचार करत असताना क पासून ल पर्यंत ही जी काही भाग आहे ही किती व्यंजन आहेत? 34 व्यंजन आहेत. किती व्यंजन आहेत? 34. पहा, 1 2 3 4 5, 5 1 5, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 26 27 28 29 30 31 32 33 आणि 34. आता ही जी काही 34 व्यंजन वगैरे आहे क पासून ल पर्यंत, तर मित्रहो याचं सविस्तर आपल्याला वर्गीकरण पाहणं गरजेचं आहे. आता या वर्गीकरणाचा विचार करत असताना क पासून ल पर्यंत ही 34 जे व्यंजन आहेत, व्यंजन म्हणजे नेमकं काय असतं? आता व्यंजन आणि स्वरांत शब्द वापरलेले पहा. व्यंजनांचं वैशिष्ट्य काय आहे? तर जीभ किंवा ओठ वायुप्रवाह अडवून धरतात. पहिलं वैशिष्ट्य काय आहे? जीभ म्हणजे आपल्या फुफ्फुसातून जी हवा बाहेर पडते ना, तर ती बाहेर पडत असताना आपण बोलत असताना काय होतं? वायू प्रवाहाला होटांचा किंवा जिभेचा अडथळा निर्माण होतो. काय होतं? त्याला अडथळा निर्माण वगैरे होतो. हवेला अडथळा हे व्यंजनांचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. नीट लक्षात घ्या. परीक्षेला तुम्हाला विचारलं जातं, जीभ किंवा काय? जीभ किंवा ओठ वायुप्रवाह अडवून धरतात. हवेला अडथळा हे व्यंजनांचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. आणि व्यंजनांच्या स्पष्ट उच्चारासाठी
अ या वर्णाचे साह्य घ्यावे लागते, अ या वर्णाचे साह्य घ्यावे लागते, म्हणून त्यांना काय म्हणायचं, स्वरांत म्हणायचं. याचा अर्थ काय होतो की प्रत्येक व्यंजनाच्या शेवटी आकार हा असतोच, म्हणजे प्रत्येक व्यंजन हे अयुक्त असतं. कसं ते पहा, क चा पाय मोडला, क मध्ये अ मिळवला आणि मग काय तयार झालेलं आहे, पूर्ण क तयार झालेलं आहे. ख चा पाय मोडला, ख मध्ये काय मिळवला, अ मिळवला आणि मग काय तयार झाला, ख तयार झाला. म्हणजे प्रत्येक व्यंजनाच्या शेवटी स्वर असतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, स्वरांत असे म्हणतात. व्यंजने हे परावलंबी असतात, म्हणजेच कोणावर अवलंबून असतात व स्वरावर अवलंबून असतात. कोणावर, स्वरावर. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नीट लक्षात घ्या. जीभ किंवा ओठ वायू प्रवाह अडून धरतात. हवेला अडथळा हे व्यंजनांचं वैशिष्ट्य आहे. व्यंजनाच्या स्पष्ट उच्चारासाठी अ या वर्णाचे साह्य घ्यावे लागते आणि म्हणून ते स्वरांत असतात. व्यंजने हे परावलंबी असतात, म्हणजेच स्वरावरती अवलंबून असतात. त्यानंतर मित्रहो, ही जी काही 34 व्यंजनं आहे ना, या 34 व्यंजनांचं तुम्हाला या ठिकाणी वर्गीकरण अभ्यासायचं आहे. परीक्षेला तुम्हाला विचारलं जातं की 34 व्यंजनांमध्ये कठोर व्यंजनांची संख्या किती आहे, मृदू व्यंजनांची संख्या किती आहे, अनुनासिक किती आहे, स्वतंत्र वर्ण किती आहेत आणि पर्याय दिले जातील. 1, 10, 5, 4 असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिले जातील. आणि मग या सर्व प्रश्नांची उत्तरे येण्यासाठी तुम्हाला या 7ही वर्ग माहीत असणं गरजेचं आहे. पहिला वर्ग आहे तो म्हणजे कठोर व्यंजनांचा. दुसरा काय आहे, मृदू व्यंजन. तिसरा अनुनासिके. चौथा उष्मे किंवा घरचक. पाचवा काय आहे, महाप्राण. 6 अल्पप्राण आणि 7वा काय आहे, स्वतंत्र वर्ण. आता याचा विचार करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वर्ण विचार जर तुम्हाला शिकवायचा असेल तर लक्षात ठेवायचं असेल तर पहिल्यांदा क च ट त प या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, क च ट त प. आता क च ट त प चा जर विचार वगैरे केला तर प्रामुख्याने इथं तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हा या ठिकाणी कोणाचा वर्ग आहे, क चा वर्ग. म्हणजे हा च चा वर्ग, हा ट चा वर्ग, त चा वर्ग, प चा वर्ग आणि या ठिकाणी इथपर्यंतचा भाग लक्षात घ्या, इथपासून वरती. तर इथं पहिलीचा वर्ग, दुसरीचा, तिसरीचा, चौथीचा आणि 5वीचा असं लक्षात ठेवलं तरी चालेल. परंतु पहिल्या बाकावरती कोणता विद्यार्थी बसतो, क नावाचा. म्हणून भाषा अभ्यासकांनी याला काय नाव दिलं, क चा वर्ग. इथं याला काय म्हणायचं, ट चा वर्ग. इथं कोणता आहे, इथं च चा वर्ग आहे. हा च चा. हा कोणता वर्ग आहे, ट चा. हा त चा वर्ग आहे आणि हा कोणता आहे, प चा वर्ग आहे. म्हणजे इथं क च ट त प. काय आलं लक्षात तुमच्या, क च ट त प. आता याचा विचार करत असताना मित्रहो, मग तुम्ही पाहता की पहिलीपासून 5वी पर्यंत काय असते, विद्यार्थ्यांची जोडी जोडी असते. तर क च ट त प या प्रत्येक गटामध्ये पहिली जी काही जोडी जोडी आहे या वर्णांचा उच्चार करताना, म्हणजे या ठिकाणी पहा की इथं क उच्चार करून पहा, क ख च छ ट ठ त थ प फ. म्हणजे 2, 4, 6, 8 आणि 10 या 10 व्यंजनांचा उच्चार करताना आपल्याला शब्दावरती जोर द्यावा लागतो किंवा त्या ठिकाणी उच्चाराची तीव्रता असते. उच्चाराची काय असते, तीव्रता असते. आणि म्हणून उच्चारामध्ये तीव्रता जाणवते, म्हणून त्यांना काय म्हणायचं, कठोर व्यंजन असे म्हणतात. मग ही जी काही 25 स्पर्श व्यंजने आहेत, या 25 स्पर्श व्यंजनांमध्ये प्रामुख्याने आपल्याला त्याच्यावरती काय करावं लागतो की जोर द्यावा लागतो, तीव्रता जाणवते, म्हणून त्यांना श्वास व्यंजने किंवा आघोष व्यंजने म्हणतात. काय म्हणतात त्यांना, श्वास व्यंजने किंवा आघोष व्यंजने म्हणतात. आणि त्यांची संख्या किती आहे, इथं 10 आहे. किती आहे, 10. पाहून घ्या, 2, 4, 6, 8 आणि 10. क च ट त प या 5 गटामध्ये पहिली जी काही जोडी आहे त्यामध्ये 2, 4, 6, 8 आणि 10 या 10 व्यंजनांना काय म्हटलं जातं, कठोर व्यंजन म्हणतात. त्यालाच वर्णांच्या उच्चारामध्ये तीव्रता असते, म्हणून त्याला आघोष किंवा श्वास व्यंजन असे देखील म्हणत असतात. त्यानंतर दुसरी जोडी पहा. दुसऱ्या जोडीचा जर विचार केला तर दुसऱ्या जोडीचा विचार करत असताना पहा, ग घ ज झ ड ढ, त्याच्यानंतर द ध द
ध आणि ब भ पहा 2 4 6 8 आणि 10 हे जे काय 10 वर्ण वगैरे आहे यांच्यामध्ये सौम्यपणे सहजपणे उच्चार वगैरे होत असतो आणि म्हणून यांना काय म्हणायचं मृद व्यंजन नाद किंवा सघोष म्हणजे तिथं कळत न कळत आपल्याला काय होतं इथं अडथळा येत नाही बरं का तीव्रता असते परंतु अडथळा येत नाही इथं मात्र काय होतं की व्यंजनाचा उच्चार संपला की कळत न कळत आपण काय करतो थोडंफार अडखळतो आणि म्हणूनच याला काय म्हणायचं मृद व्यंजन किंवा नाद व्यंजन यालाच सघोष व्यंजन म्हणतात। यांची संख्या किती आहे 10 आहे किती आहे 10। आता 10 आणि 10 किती झाले हे 20 झाले। आता 20 नंतर पुढे ड न न न आणि म म्हणजे हा वाङ्मयाचा ड त्याच्यानंतर हा चंचल नन नन उच्चारित तर नाही त्याच्यानंतर हा न त्याच्यानंतर न आणि म म्हणजे 1 2 3 4 5 या 5 व्यंजनांना काय म्हटलं जातं अनुनासिके म्हणतात। काय म्हणायचं अनुनासिके। अनुनासिके तरी का जर तर आपण उच्चार करतो वाङ्मय शब्द काय वापरला वाङ्मय चंचल त्याच्यानंतर नमो नमा अंबारी अंबारी असे शब्द वापर कंकण असे शब्द वापरत असतो आणि म्हणून या ठिकाणी मित्र हो की अनुनासिक म्हणजे तोंडातून हवा बाहेर पडत असताना काही हवा नाकाद्वारे देखील बाहेर पडली जाते म्हणजेच तोंडाचा आणि नाकाचा पण थोडासा वापर वगैरे होतो म्हणून या 5 व्यंजनांना काय म्हणायचं आहे अनुनासिके म्हणतात। कोणाला ड वाङ्मयाचा ड नन न न आणि म म्हणजे 1 इथं पहा 1 2 3 4 आणि 5 ही 5 जी व्यंजन वगैरे आहे या 5 व्यंजनांना काय म्हणायचे अनुनासिके कारण त्यांचा उच्चार करताना फुफ्फुसातून हवा बाहेर पडताना तोंडाबरोबरच नाकातून देखील हवा बाहेर पडते म्हणून अनुनासिके। यांची संख्या किती आहे मित्र हो 5 आहे। किती संख्या झाली 5 झाली। त्याचबरोबर यांना दुसरं नाव काय आहे कंपित वर्ण अंबारी अंबारी ओम वाङ्मय म्हणजे कंपन पावली जातात म्हणून यांना दुसरं नाव आहे कंपित वर्ण। त्याचबरोबर ते पुढचं तिसरं नाव आहे पंचम वर्ण। आता पंचम वर्ण तरी काय 1 2 3 4 5 यांचं क च ट त प च्या वर्गामध्ये नंबर कितवा आहे 5वा आणि संख्या देखील किती आहे 5 म्हणजे यांचं उच्चार स्थानाचं घर देखील 5वा आहे। त्याचबरोबर त्यांचं संख्या देखील किती आहे 5च आहे म्हणून यांना काय म्हणायचं पंचम वर्ण। दुसरा विचार काय आहे तिसरा मुद्दा याला म्हटलं जातं परस्वर्ण। आता पर म्हणजे काय दुसरा पर म्हणजे दुसरा एका वर्णाच्या जागी दुसऱ्या वर्णाचा वापर केला जातो। लिहिताना तुम्ही लिहिता वाङ्मय शब्द वापरता आणि उच्चारताना ग चा वापर केला जातो वाङ्मय म्हणता। तुम्ही आम्ही लिहितो चंचल आपण असं लिहितो चंचल चंचल असा शब्द वापरतो। पूर्वीच्या काळी कसं लिहिलं जात होतं चंचल असं लिहिलं जात होतं। तुम्ही आम्ही कसं लिहितो नमो नमा आपण काही जण असं लिहितात नमो तुम्ही आम्ही लिहितो नमो नमा। याचा अर्थ असा एका वर्णाच्या जागी दुसऱ्या वर्णाचा वापर केला जातो म्हणून त्याला काय म्हटलं जातं त्याला परस्वर्ण असे म्हणतात। मग मित्र तुमच्या लक्षात येत असेल की इथं अनुनासिकांची जी काही संख्या वगैरे आहे त्या अनुनासिकांच्या संख्येचा जर विचार वगैरे केला तर प्रामुख्याने या ठिकाणी इथं कठोर व्यंजनांची संख्या 10 मृदू व्यंजनांची संख्या किती आहे 10 अनुनासिकांची संख्या 5 तोंडाबरोबरच नाकातून देखील थोडीफार हवा बाहेर पडते म्हणून अनुनासिक कंपन पावतात म्हणून कंपित वर्ण संख्या पण 5 आणि त्यांचं स्थान पण 5वं पंचम वर्ण एका वर्णाच्या जागी दुसऱ्या वर्णाचा वापर होतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं परस्वर्ण। आता मित्र हो पुढचा जो काही भाग आहे त्या भागाचा विचार करत असताना ते काय आहे की अनुनासिकानंतर उष्मे काय आहे उष्मे। आता उष्म्यांचा विचार करत असताना श स आणि स म्हणजे या ठिकाणी श रे शामृगाचा हे 3 श स आणि स याला काय म्हणायचं आहे हे काय झाले 3 उष्मे वगैरे झाले उष्मे। कारण का तर श रे शामृगाचा स रे षटकोनाचा आणि स रे समयीचा यांचा उच्चार करताना काय होतं फुफ्फुसातून घशाला घासून हवा बाहेर पडते फुफ्फुसातून घशाला घासून हवा बाहेर पडते त्यामुळे उष्णतेची निर्मिती होते त्यामुळे काय होते उष्णतेची निर्मिती होते आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं उष्मे किंवा त्यालाच काय म्हटलं जातं घर्षक। आता तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे उष्मे आणि घर्षक म्हणजे शामृगाचा षटकोनाचा आणि समयीचा
त्यानंतर पुढचा जो काय भाग वगैरे आहे तर त्या पुढच्या भागाचा विचार करत असताना इथं काय म्हटलेलं आहे, महाप्राण म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, महाप्राण. आता महाप्राणाची संख्या किती आहे, महाप्राण 1 आहे. महाप्राण किती आहे, 1 आहे. आता एकच का, तर त्याचं कारण असं की हचा उच्चार करताना काय, हचा उच्चार करताना बेंबीपासून निसर्ग स्ट्रोक वगैरे बसतो आणि सर्वात जास्त प्राणवायू खर्च होतो. सर्वात जास्त प्राणवायू खर्च होतो. जसं आपण ह ह ह ह ह ह पहा, बेंबीपाशी कळत न कळत रामदेव बाबाचा तुम्ही कपालभाती वगैरे पाहिली असेल तर त्याचा असा स्ट्रोक वगैरे बसतो. थोडक्यात बेंबीपाशी निसर्ग स्ट्रोक वगैरे बसतो, सर्वात जास्त प्राणवायू खर्च वगैरे होतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, महाप्राण. त्याच्यानंतर मित्र हो, या ठिकाणी यरलव, यरलव हे काय आहे, अर्धस्वर. याला काय म्हणायचंय, अर्धस्वर. आता अर्धस्वरांचा विचार करत असताना य र ल व ही काय आहेत, व्यंजन आहेत, व्यंजन. परंतु या ठिकाणी ए मधून ईचा जन्म झाला, र मधून रू, त्याच्या न ल मधून लू आणि व मधून उ, व मधून काय झालं, उ. म्हणजे ही व्यंजन आहेत, परंतु या व्यंजनाच्या जागी काय येतं, ई, रू, लू आणि उ. मी जर म्हटलं त्याने स्वल्प प्रमाणात औषधाची मात्रा घेतली, काय, स्वल्प प्रमाणात. आता या संधियुक्त शब्द आहे सु अधिक अल्प बरोबर स्वल्प. इथं उ आहे, इथं अ आहे, तर काय तयार झाला, व. म्हणजे उच्या जागी काय झालं, व आलाय आणि वच्या जागी व आलाय. म्हणजे ये मधून ईचा जन्म होतो, र मधून रूचा, ल मधून लूचा, व मधून उचा. याचा अर्थ असा ती व्यंजन आहेत, पण काम कोणाचं करतात, स्वरांचं वगैरे करत असतात. आणि म्हणून य र ल व यांना काय म्हणायचंय, अर्धस्वर असे म्हणतात. आणि त्यानंतर शेवटचा जो वर्ण वगैरे आहे तो ल, याला काय म्हटलं जातं, स्वतंत्र वर्ण म्हणतात. आता स्वतंत्र तरी काय, तर ल हे व्यंजन द्रविड भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहे. आम्ही म्हणतो बळ, पळ, हळ, नळ, बाळ. तर ल जर नसता तर आपली भाषा त्या ठिकाणी भाषेमध्ये अडथळा आला असता. आपली भाषा ल शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि ल हे जे काही व्यंजन आहे, या व्यंजनाने मात्र तुम्हाला कल्पना असेल की देवनागरी लिपी संस्कृतमध्ये वापरली जाते, त्याचबरोबर त्यानंतर आपण हिंदीमध्ये वापरतो, मराठीमध्ये वापरतो, त्याचबरोबर गुजराती भाषेमध्ये वापरतो. परंतु तिथं लचा वापर होतो. कशाचा वापर होतो, लचा वापर होतो. आणि आपण काय वापरतो, फक्त ल वापरतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, स्वतंत्र वर्ण असे म्हणतात. मित्र हो, आता तुमच्या लक्षात येत असेल की इथं पहा, हे स्वतंत्र वर्ण आपण पाहिला. मग आता या ठिकाणी काय पाहिलं आपण, तर इथं तुमच्या लक्षात आलंय कठोर व्यंजनांची संख्या किती आहे, 10. मृदू व्यंजन किती आहेत, 10. अनुनासिक 5 आहेत. उष्मे किती आहेत, 3 आहेत. त्यानंतर महाप्राण किती आहे, 1 आहे. अर्धस्वरांची संख्या किती आहे, अर्धस्वर 4 आहेत. त्याचबरोबर स्वतंत्र वर्ण किती आहे, 1 आहे. मग आता जर 34चं तुम्ही लक्षात घेतलं तर 10 10 20, 20 5 25, 25 हे 3 किती झाले, 25, 26, 27, 28, 28 आणि 1 29, 30, 31, 32, 33 आणि हा एक किती झाला, 34. अशा पद्धतीने या 34 व्यंजनांचं आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण पाहता येतं. त्यानंतर मित्र हो, लक्षात आलं तुमच्या, कठोर, मृदू, अनुनासिके, उष्मे, महाप्राण, अल्पप्राण आणि स्वतंत्र या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो काही मुद्दा वगैरे आहे त्या पुढच्या मुद्द्याचा विचार करत असताना इथं बऱ्याच जणांना प्रश्न असतो की बरेच जण विचारतात की मराठीमध्ये क्ष आणि ज्ञ ही 2 अक्षरे वापरली जातात, परंतु भाषा अभ्यासकांच्या मते याला काय म्हटलं जातं, विशेष संयुक्त किंवा जोड व्यंजन यांना म्हटलं जातं. क्ष आणि ज्ञ हे काय आहे, विशेष जोड किंवा संयुक्त व्यंजन मानली जातात. कारण हा श कसा तयार झाला पहा, क अधिक श अधिक अ म्हणजे 2 व्यंजन आणि हा तिसरा स्वर एकत्र आला आणि मग हा श तयार झाला. त्यानंतर हा द कसा झाला, आपण ज्ञानेश्वर म्हणतो किंवा ज्ञान म्हणतो, तर ज्ञानेश्वरी शब्द वापरतो. हा द, न, य आणि अ हे तिघ जण एकत्र आले, 3 व्यंजन आणि 1 स्वर एकत्र आला आणि मग काय तयार झाला, ज्ञ तयार झाला. आणि मग ही व्यंजन यापूर्वी देखील वर्णमालेमध्ये आहेत. थोडक्यात भाषा अभ्यासकांनी क्ष आणि ज्ञ
या दोन व्यंजनांना काय म्हटलेलं आहे, संयुक्त किंवा जोड व्यंजन म्हटलेले आहे. आणि म्हणून मराठी वर्णमालेमध्ये शचा आणि ज्ञचा समावेश झालेला नाही. हे सोडून मराठी वर्णमाला ही 50 अक्षरांची आहे. आणि म्हणून इथं विशेष संयुक्त किंवा जोड व्यंजन असा तुम्हाला याच्यामध्ये समावेश पाहावा लागेल. आता नीट लक्षात आलं मी काय सांगितलं ते. व्यंजनांची संख्या किती आहे, 34. कठोर व्यंजन 10, मृदू व्यंजन किती आहेत, 10. अनुनासिके 5, अर्धस्वर 4, उष्मे घर्षक 3, महाप्राण 1 आणि स्वतंत्र वर्ण देखील किती आहे, 1 आहे. आता याच्यामध्ये मित्र तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की वर्गाची उच्चारस्थाने. पुढे काय आपण पाहत आहोत, वर्गाची उच्चारस्थाने. आता वर्गाच्या उच्चारस्थानांचा विचार करत असताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे क च ट त प. काय लक्षात ठेवायचंय, क च ट त प. मगाशी मी तुम्हाला सांगितलंय की हे 5 1 2 3 4 5 हे 5 वर्ग आहे. परंतु इथं क पहिल्या याच्यावरती आहे स्थानावरती, म्हणून याला भाषा अभ्यासकांनी नाव दिलं क वर्ग, याला च वर्ग, हा ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग. आता आपल्याला काय करायचंय पहा, तुम्हाला आम्हाला आपली जीभ, ओठ, दात आणि टाळू याच्याकडे लक्ष द्यायचंय. चला तर आपण उच्चार करून पाहूया. सुरुवातीला आपण प पासून सुरुवात करूया. आता प पासून सुरुवात करत असताना तुम्ही वरचा होठ आणि खालचा होठ याकडे लक्ष द्यायचंय पहा. चला आपण म्हणूया, म्हणा प, फ, ब, भ, म. वरचा होठ आणि खालचा होठ हे एकमेकांना स्पर्श वगैरे करतात आणि म्हणून यांना काय म्हणायचंय, ओष्ठ्य. याचं उच्चारस्थान काय आहे, ओष्ठ्य. आता त चा उच्चार करूया. त चा पहा, जीभ तुमच्या दाताला लागते का पहा. त, थ, द, ध, न. म्हणजे जिभेचा स्पर्श दाताला होतो म्हणून याचं उच्चारस्थान काय आहे, दंत्य. काय आहे, दंत्य. आता पहा ट वर्गाचा उच्चार करूया. आता ट वर्गाचा उच्चार करत असताना तुम्हाला कल्पना आहे तालूचे 3 भाग आहे. हे पटाशीचे दात, ही अंत्य तालू झाली. त्याच्यानंतर हा मधला भाग आहे मध्य तालू आणि इथे पडजीभ वगैरे असते, हा शेवटचा काय आहे, अंत्य तालू. मग मधला जो काय भाग आहे त्या मधल्या भागाला जिभेचा स्पर्श वगैरे होतो पहा. ट, ठ, पटकन वरच्या आगळ्याला जीभ लागते, पुन्हा खाली येते. ट, ठ, ड, ढ, न. मधल्या भागाला जीभ लागते म्हणून याला काय म्हटलं जातं, मूर्धन्य म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मूर्धन्य म्हटलं जातं. आता याचा विचार करत असताना च चा पहा, च चा उच्चार करूया. पहा पुढचे पटाशीचे दात आहे, जिथं आतमध्ये दात वगैरे सुरू होतात तिथं उच्चार करून पहा की च, छ, ज, झ. म्हणजेच की दंतमुलीय म्हणजे तालूतून उच्चार होतो म्हणून याला काय म्हणायचंय, तालव्य. आणि आता जर 1 नंबरचा क वर्गाचं पाहिलं तर क, ख, ग, घ, ड म्हणजे या ठिकाणी कंठातून उच्चार होतो म्हणून याला काय म्हटलं जातं, कंठ. आता परीक्षेला तुम्हाला लक्षात ठेवायचंय क वर्गाचं उच्चारस्थान कंठ, च वर्गाचं तालव्य, ट वर्गाचं मूर्धन्य, त वर्गाचं दंत्य आणि प वर्गाचं ओष्ठ्य. क च ट त प. क कंठ, च तालव्य, ट मूर्धन्य, त दंत्य, प ओष्ठ्य. कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ. ओष्ठ, दंत्य, तालव्य, मूर्धन्य, कंठ. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अगदी झोपेत जरी तुम्हाला कोणी विचारलं ना क वर्गाचं उच्चारस्थान, लगेच तुम्ही कंठ म्हणायचं. च वर्गाचं तालव्य, ट वर्गाचं मूर्धन्य, त वर्गाचं दंत्य आणि प वर्गाचं ओष्ठ्य. हे तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्र हो, मगाशी इथं हे जे काही व्यंजन वगैरे आहेत ना, या व्यंजनांमध्ये तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत, 50 वर्ण आहेत. किती आहेत, 50 वर्ण आहेत. या 50 वर्णांचं वर्गीकरण जर पाहिलं तर ज्याला आपण कठोर श्वास किंवा घोष व्यंजने म्हणतो यांची संख्या किती आहे, 13. वर्णांचा विचार करतो बरं का, वर्णांचं ही यांची संख्या किती आहे, 13. आणि मृदू व्यंजनं, नाद किंवा अघोष व्यंजनं जी आहेत त्यांचा जर विचार वगैरे केला तर ती किती आहेत, 37. किती आहे, 37. आता 37 आणि 13 टोटल जर यांचा विचार वगैरे केला तर ही किती झाले, 50 झाले. मग याच्यामध्ये मित्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की कठोर मृदू व्यंजनं तर 10 आहेत, मृदू व्यंजनं 10 आहेत. त्यानंतर अनुनासिक किती आहेत, 5 आहेत. अर्धस्वर 4 आहेत. त्याचबरोबर 14 काय आहेत, स्वर वगैरे आहेत.
महाप्राण त्या ठिकाणी 1 आणि स्वतंत्र वर्ण 1, म्हणजे इतर टोटली सगळ्यांचा